गेला काय विषय होता काय सांगा? दोन महत्त्वाच्या विषयांसाठी आम्ही भेट घ्यायला आलेलो. एक तर बँड्रा डिक्लेरेशनमधले जो ट्रान्झिट कॅम्प आहे त्या तिथली जी जमीन आहे ती म्हाडाने स्वतः डेव्हलपमेंट करावी अशी तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. या एका विषयासाठी आलेलो. दुसरा महत्त्वाचा विषय होता गोरेगावच्या इथल्या पत्राचाळीचा. आज त्या लोकांचं अजून DA ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे, त्यांचं अजून बांधकाम बरोबर झालेलं नाही आहे. या सगळ्या विषयासाठी आलो होतो. पण आज एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आज ते प्रचंड बिझी आहेत, बहुतेक MLC इलेक्शनमुळे वगैरे असतील. तर त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसांनी, कारण ह्या विषयासाठी वेळ लागणार आहे, 2 दिवसांनी वेळ देतो आणि 2 दिवसांनी ते आम्हाला वेळ देतील तेव्हा आम्ही पुन्हा येऊ. ओके. KM रुग्णालयाचं नाव बदलावाची मागणी सतत लोढा करतात, मंगलप्रभात लोढा करतात, कसं पाहता या विषयाकडे? मंगलप्रभात लोढा हा डोक्यावर पडलेला माणूस आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं नाव सुचवलंय त्याचा काही अर्थार्थी संबंध नाहीये. काहीतरी कौशल्य एकलव्य वगैरे, कौशल्य आणि एकलव्य काय संबंध आहे? मला असं वाटतं मराठीचा तर गंध नाहीच आहे त्यांना, पण जनरल नॉलेजही नसावं असं एकंदरीत वाटतं त्यांनी जे काय नाव दिलं त्याला. याच्या आधी आमचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी प्रस्ताव दिलेला आम्ही की जर नाव बदलायचंच झालं तर भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावावर KM रुग्णालयाचं नाव ठेवावं. पण ते KEM हे कॉमन ठेवायचं म्हणून काहीतरी कौशल्य एकलव्य वगैरे असं जुळवाजुळव केलेली आहे. बाकी ते नाव सजेस्ट करण्यामध्ये मंगलप्रभातांकडे डोक्याचा भाग आहे असं प्रथम दर्शनी तरी वाटत नाही.